मारीच हनुमंता मूर्खपणे मी उन्मत्त लंकानाथ मारू पाहे. त्यावेळेस अंगदाने विचार केला, या असणाऱ्या राजा रावणाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी शपथ घेतलेली, मी स्वतः माझ्या हाताने राजा रावणाला मारेन. मग इथं हनुमंतराय आले. मग हनुमंतरायाला राजा रावण मारणं काही आवड नव्हतं. एकट्या हनुमंतानं राजा रावणाला मारलं असतं, पण प्रभू रामचंद्रांनी राजा रावणाला मारण्याचा पण केलाय, शपथ घेतली, म्हणून हनुमंतानं मारलं नाही. आणि मी विनाकारणच अविचार करून राजा रावणाला मारण्याचा विचार करू लागलो, असा अंगद स्वतः विचार करून अंतरात्म्यामध्ये बोलूला विचार करू लागलेले. करीता श्रीराम नाम स्मरण समूळ पळे मूर्खपणा क्रोधांवरती गिळून जाणं सावधान पैजाना. अंगदाला विचार केला, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं की एका प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं तर जे काही मनामध्ये क्रोध काम मत्सर निर्माण झाले ते पळून जाते गेले आणि या असणारे सुविचार अंगदाच्या मनामध्ये पुन्हा आलेला. सोमुखे बोलिला रघुपती अंगद अंगी सौरे शांती गिळून या क्रोधांवरती सबे प्रती बैसला. अंगदाने विचार केला, स्वतः मी ज्यावेळेस शिष्टाईला आलो होतो त्यावेळेस मला प्रभू रामचंद्र म्हणले की अंगद हा संयमी विचारवंत आहे, बुद्धिवंत आहे, विवेकवान आहे आणि मला इथं विचार कसा सुचला. असा अंगदाने विचार केला, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं आणि पुन्हा सावध होऊन अंगद राजा रावणाच्या समोर शिष्टाई करण्यासाठी किंवा त्या राजा रावणाच्या समोर बसल्या गेले. 84 संख्या योजना उंच रावण सिंहासन अंगदही तत समान घालावी आसन ती ऐका. 84 लक्ष योजन 84 लक्ष 84 योजन राजा रावणाचं सिंहासन आहे आणि त्यात तितक्या उंचीचाच अंगदाने आसन केलं आणि आपण स्वतः बसल्याने. जे विलंका दाना ते उच्चे वाढवी हनुमंत राम सम रावण सम आसनार्थ उच्चे पुरुषार्थ अंगद. सर्वांना बघणाऱ्याला वाटलं की जसं हनुमंतराया सीतेची शुद्धी करण्यासाठी आले आणि ज्यावेळेस लंका जाळण्याचं कार्य अंबरण राजा रावणाला सांगितलं त्यावेळेस शिट्टी घोटाळीत असताना हनुमंतानं जसं शिरकुंड आपलं वाढविलं आणि त्याच पद्धतीनं अंगदानेही त्या राजसभेमध्ये आपल्या शिट्टीला वाढविलं आणि राजा रावणाच्या आसना इतकं उंच आसन केलं आणि अंगद त्या ठिकाणी बसल्याने. उच्चे वाढवणी जाणं त्याचे वळवणी पुच्छासन अंगद बैसला आपण समसमान दसमुखा. इतका अंगदानं शिट्टी वाढविली की त्या शिट्टीनं 84 योजन त्या शिट्टीचं आसन केलं आणि राजा रावणाच्या बरोबरीला अंगद त्यावर शिट्टीचं आसन करून बसल्याने. दसमुखासी समुख अंगद बैसला निशंक रावणा लागली टकमक अतिशय शंक राक्षसा. निशंक निधडा असणारा अंगद राजा रावणाच्या बरोबरीचं शिट्टीचं आसन केलं, त्या शिट्टीच्या आसनावर बसले आणि निशंक राजा रावण मनामध्ये शंकाला भयभीत झाला आणि शांत